गोरेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्वतःच्या शासकीय जमीन वाचवण्यास कानाडोळा. अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी उपोषण करणारे पत्रकार प्रसाद गोरेगावकर का झाले शांत? प्रसाद गोरेगावकर यांनी केलेला उपोषण शासनाची जमीन वाचवण्यासाठी होतं की फक्त एक दिखावा? जनतेमध्ये संभ्रम निर्माण. गोरेगाव ग्रामपंचायत हद्दील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 6 गुंठे जागेत अनधिकृत बांधकाम झालं असल्याची पूर्णपणे खात्री झाल्यावर पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगावकडे सतत पत्रव्यवहार करून देखील सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर 26 जानेवारी 2024 रोजी पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत जागेची मोजणी करण्यात आली व सदरील अनधिकृत बांधकाम झालेली जमीन ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे असल्याचं निष्पन्न झालं होतं. प्रसाद गोरेगावकर यांनी शासनाची जमीन वाचवण्यासाठी केलेल्या उपोषणाचे जनतेकडून कौतुक करण्यात आले होते आणि तेज मराठी न्यूज मार्फत उपोषणाची बातमी प्रसारित देखील करण्यात आली होती. मात्र 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रसाद गोरेगावकर यांच्या उपोषणाला 1 वर्ष पूर्ण होईल तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. तसेच शासनाची जमीन वाचवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे पत्रकार प्रसाद गोरेगावकर हे देखील गेल्या वर्षभरापासून निद्रावस्थेत आहेत की त्यांनी उपोषण करून दिखावा केला होता. सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगाव व पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्या संगनमताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं आहे का? सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगाव स्वतःची म्हणजे शासनाची जमीन ताब्यात घेण्यासाठी जाणून बुजून का दुर्लक्ष करत आहेत? पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांचा शासनाची जमीन वाचवण्यासाठी केलेलं उपोषण खरोखरच न्याय हक्कासाठी केलेलं उपोषण होतं की एक फक्त दिखावा होता? सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगाव व पत्रकार प्रसाद गोरेगावकर का निद्रावस्थेत आहेत? असे अनेक प्रश्न गोरेगाव आणि आजूबाजूच्या नागरिकांकडून दबक्या आवाजात विचारले जात आहेत.